विष्णू चाटेचे सरकारी म्हणजे विष्णू चाटेच्या सुनावणीच्या वेळेस सरकारी वकील तिथं नसणं याच्याबद्दल मात्र शंका उपस्थित करण्यात येते आहे। या सगळ्या संदर्भामध्ये ओमकार वाबळे आपला प्रतिनिधी जोडला गेलेला आहे। ओमकार, अगदी सुरुवातीचाच प्रश्न येते म्हणजे विष्णू चाटेची काल म्हणजे कोठडी संपत होती आणि सुनावणीच्या वेळेस कोठडी पुन्हा मागण्याच्या सुनावणीच्या वेळेस सरकारी वकील गैरहजर होते, याच्यावरनं भुवया उंचावलेल्या आहेत। तर जे सरकारी वकील आहेत बाळासाहेब कोल्हे ते अनुपस्थित का होते, त्याच्यामागे काही विशिष्ट कारण होतं का? कारण वाल्मिक कराडच्या कोठडीच्या वेळेस सुद्धा सरकारी वकील होते, त्यांनी आपण ही केस वैयक्तिक कारणासाठी लढवणार नाही असं जाहीर केलं होतं आणि काल पुन्हा एकदा अशा पद्धतीने सरकारी वकील अनुपस्थित होते। त्यामुळे काय कारण आहेत की सरकारी वकील अनुपस्थित होते आणि ते सुद्धा विष्णू चाटेच्या कोठडीच्या मागण्याच्या वेळेस? ओमकार, हर्षदा, अगदी बरोबर आहे हा मुद्दा। म्हणजे ज्या विषयावरून आपण सगळे म्हणतोय की लोकांच्या भुवया उंचवल्या, ऐनवेळी पब्लिक प्रॉसिक्युटर का नाही आले, आणि मी बघतोय कालपासून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पण या सगळ्या प्रकरणाच्या बातम्या चालल्या आहेत। कोणी आणखी म्हणजे सोशल मीडियावरती पण बऱ्याच लोकांनी मला टॅग करून हे प्रश्न विचारले होते, किंवा काल आपलेच काही लाईव्हमध्ये सुद्धा लोक विचारत होते। पण झालं असं काल म्हणजे इथे बीडला पोहोचेपर्यंत 2:30-3 वाजले रात्री, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती स्पष्टीकरण देता आलं नाही। मी आता रिमांड कॉपी या सगळ्या प्रकरणातली 3 पानांची ती आणली सोबत, पण लोकांनी या सगळ्या गोष्टीला संशयाच्या भूमिकेतून बघण्याचं मूळ कारण काय आहे, तर त्याचं मूळ सगळ्यात 31 तारखेमध्ये, आणि 31 तारखेला जे एस शिंदे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून येणार होते आणि वाल्मिकची रिमांड मागणार होते या सगळ्या प्रकरणात, ज्याला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करा अशी सगळी मागणी होती। आणि आताची म्हणजे कालचं जे काय सगळं आंदोलन झालं ती पण त्याचीच परिणिती होती की बाकी खुनाच्या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींवरती मकोका लागला, पण मात्र वाल्मिक या सगळ्यामध्ये अजून त्याला घेतलं जात नाहीये। यावरती काही राजकीय दबाव आहे का, किंवा काही वरच्या लेवलला गोष्टी मॅनेज होत आहेत का? स्पेशली वाल्मिकचे ज्या मंत्र्यांसोबतचे संबंध आपल्याला दिसतात, ते दोन्ही मंत्री आताच्या घडीला सरकारमध्येच कॅबिनेट आहेत दोघे पण मला असं वाटतं की आपल्या व्ह्युअर्सला आणि सगळ्यांनाच, म्हणजे मुंबई तकच्या प्रेक्षकांव्यतिरिक्त सुद्धा जी लोकांपर्यंत ही बातमी पोहोचेल त्या सगळ्यांना हे सांगायचं आहे मला की काही तांत्रिक गोष्टी असतात त्या आपण सगळ्यात आधी समजून घेतल्या पाहिजेत, आणि त्या समजवण्यासाठी मी ही 3 पानांची आत्ता कॉपी काढली। हा हा विष्णू चाटेची ही सगळी रिमांड रिपोर्ट आहे, आणि जसं मी म्हटलं की या सगळ्याची मुळं कुठे आहेत, या सगळ्याची मुळं 31 तारखेला आहेत की एस देशपांडे हजर राहणं हे अपेक्षित होतं, त्यांचं नाव तिथे पटलावरती होतं। ऐनवेळी असं कळलं की बापरे ते तर आता अवेलेबल नाही आहेत, त्यांनी त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण या सगळ्या प्रकरणात दिलं, आणि त्यानंतर JB शिंदे यांना ऐनवेळी तिथून बोलण्यात आलं। आणि मग अशा एक गोष्टीत म्हणजे आता कोल्हे जे आहेत ते बीडचे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर तिकडे प्रॅक्टिस करतात, किंवा माजलगाववरून JB शिंदे येत असतात बऱ्याचदा। तर आता पब्लिक प्रॉसिक्युटर या सगळ्या सुनावणीला उपस्थित का नाही राहिले त्याची कारणं आपण समजू, आणि त्याआधीची पार्श्वभूमी विष्णू चाटेची थोडी मी देतो, त्यावरून साधारण अंदाज येऊन जाईल की काय कशा पद्धतीने हे सगळं घटनाक्रम आहे। 18 तारखेला पहिल्यांदा जेव्हा विष्णू चाटेला हजर केलं होतं त्यावेळी त्याची 10 दिवसाची रिमांड घेतलेली होती। रिमांड म्हणजे काय, त्याची 10 दिवसाची पोलीस कस्टडी म्हणजे CID कस्टडी त्याची घेण्यात आलेली होती। ती कोणत्या प्रकरणात घेतली होती? ती अपहरणाच्या प्रकरणात घेतली, ती एक्स्टॉर्शनच्या म्हणजे खंडणीच्या प्रकरणात घेतली होती। खंडणीच्या प्रकरणातले आरोपी कोण आहेत? खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले 3च आरोपींची FIR आहे। 11 डिसेंबरची ही FIR आहे। सो आधीची जी कस्टडी होती ती खंडणीच्या प्रकरणात होती। 10 तारखेची जी कस्टडी होती ती परत आणखी 8 दिवस वाढली, 8 दिवस म्हणजे 28 तारखेपर्यंत गेली। तिथपासून पुढे परत ती 6 तारखेपर्यंत म्हणजे 6 जानेवारीपर्यंत वाढली, आणि मग 6 जानेवारीपर्यंत म्हणजे 18 तारीख जेव्हापासून पहिल्यांदा त्याला हजर करण्यात आलं तिथपासून ते 6 तारीख उजाडली। हे संपूर्ण जवळपास 18 दिवस या सगळ्यामध्ये होते। त्यानंतर मग परत त्याची कस्टडी आणखी मिळणं अपेक्षित होतं, पण कस्टडी म्हणजे थोडक्यात पोलिसांना किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजला कस्टडी त्याच वेळी मागता येते ज्यावेळी तपासातले काही दुवे बाकी असतात, किंवा संबंधित व्यक्तीला जर आम्ही रिमांडमध्ये घेतलं तर त्या व्यक्तीकडून या तपासातले पुढचे धागेदोरे, पुढचे लीड्स आणि इनपुट्स हे आम्हाला क्लॅरिफाय होऊ शकतात। या गोष्टी त्यांना कोर्टात द्याव्या लागतात। ज्यावेळी 10 दिवसाची कस्टडी संपली त्यावेळी परत एकदा विष्णू चाटेच्या फोन कॉलचा विषय झाला, त्याने जो काय पोलिसांना जबाब दिला त्याबद्दल पोलिसांनी कोर्टात मागणी केली, आणि त्या बेसिसवरती कोर्टाने ही कस्टडी एक्सटेंड करून दिली होती। आता गणित असं आहे की एक जो कृष्णा आंधळे या सगळ्या प्रकरणातला जो संशयित नाही, रादर तो आरोपीच आहे, तो फरार आहे, तर तो सापडत नाहीयेत। तर त्या सापडण्यासाठीच्या लिंक्स विष्णू चाटेकडे आहेत का, तर त्या आता नाही आहेत असं प्रथमदर्शनी दिसतंय, कारण त्या असत्या तर विष्णू चाटेची कस्टडी आणखी पोलिसांना मागून घेता आली असती। चाटेची कस्टडी एक्सटेंड करण्याचं मूळ कारण हे होतं की खंडणीच्या प्रकरणामध्ये जिथे
चाटेचं नाव आहे वाल्मिक कराडच्या खाली आणि मर्डरच्या प्रकरणात जिथे चाटे हा सगळा कॉन्स्पिरेटर दिसतोय त्याला त्याच पद्धतीने पुरवणी जबाबामध्ये देण्यात आलेलं आहे की हे 6-7 आरोपी आणि प्लस विष्णू चाटे यांनी संगनमताने या सगळ्या गोष्टी केल्या। तर या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि तो घटनाक्रम थोडाफार मी आता समजून सांगतो म्हणजे सगळ्यांनाच ह्या गोष्टी क्लिअर होतील। आता 6 तारखेपर्यंत 6 जानेवारीपर्यंत ज्यावेळी विष्णू चाटेची कस्टडी एक्सटेंड झाली ती संपूर्ण रिमांड होती खंडणीच्या प्रकरणातली। खंडणीच्या प्रकरणातली रिमांड वारंवार एक्सटेंड यासाठी होत होती की वाल्मिक कराडने म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने असं सांगितलं कोर्टामध्ये ऑन रेकॉर्ड की वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून बोलणं झालेलं होतं कोणाची जे खंडणीच्या प्रकरणात फिर्यादी आहेत शिंदे म्हणून त्या शिंदेकडे जिथे सुपरवायझर म्हणून तिथे काम करतात तिथे त्या संपूर्ण प्रकल्पाला त्यांचं जेव्हा मे महिन्यात अपहरण झालं होतं तेव्हाचा एक विषय आणि दुसरा विषय म्हणजे खंडणी मागितली। आता खंडणी मागताना विष्णू चाटेने वाल्मिक कराडला फोन लावून दिला। वाल्मिक कराडने फोनवर असं सांगितलं की सुदर्शन घुले तुला जे काही सांगतो ते तू कर नाही तर तुमचा प्रकल्प काही ते चालणार नाही असं साधारण त्यांचं एक बोलणं आहे। पण या सगळ्या प्रकरणात ज्या फोनवरून फोन लावून दिला तो फोन अजून हस्तगत झालेला नाहीये यंत्रणांना इतके दिवस झाले। आता तो फोनच जर मिळत नसेल तर मग कस्टडी पुढे आणखी घेण्यात उपयोग काय अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत होते आणि साधारण कोर्टात एक गोष्ट तुम्हाला दाखवावी लागते की तपासात प्रगती किती झाली आहे। तपासाच्या प्रोग्रेसवर नेक्स्ट रिमांड ही पूर्ण अवलंबून असते हा कायदा सांगतो। आता मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोर्टात सांगतात की हा तर आम्हाला तपासाला सहकार्य करत नाहीये ह्याचा मोबाईल आम्ही रिकव्हर करायचा प्रयत्न करतोय तो अजून होत नाहीये तरी सुद्धा इतके दिवस खंडणीच्या प्रकरणात 6 तारखेपर्यंत रिमांड राहिल्यानंतर त्यानंतर त्याला 14 दिवसांची मॅजिस्ट्रेट म्हणजे त्याला ज्युडिशियल कस्टडी झाली। पण सीआयडीने लगेच मर्डरच्या प्रकरणामध्ये जिथे मेन कॉन्स्पिरेटर विष्णू चाटे असं आता प्रथमदर्शनी त्या जबाबानुसार दिसतंय तर त्या ठिकाणी विष्णू चाटेची परत एकदा स्वतःची रिमांड मागून घेतली आणि ती रिमांड मग त्यांनी 7 दिवस मागितली होती ती त्यांना फक्त 2च दिवसापर्यंत देण्यात आली। कारण मुद्दा असा आहे की मर्डरच्या प्रकरणातला कृष्णा आंधळे सापडत नाहीत बाकी जे सापडलेत त्यांचे सगळ्यांचे इंट्रोगेशन सगळे सुरू आहेत पण त्या संपूर्ण तपासामध्ये विष्णू चाटे किती पुढचे लीड्स देणार आहेत याच्यावरती ते तपासाची प्रोग्रेस होती आणि त्या प्रोग्रेसवरती मग त्याची रिमांड मागून घेण्यात होती आणि मग साधारण इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला दिसलं की त्यामध्ये आणखी काही गोष्टी पुढे जात नाहीत वेगळ्या अंगाने तपास करावा लागेल किंवा वेगळे जे बाकीचे आपले लीड्स आहेत इनपुट्स आहेत ते आपल्याला पडताळून बघावे लागतील मग आपल्याला सगळ्यामधला कृष्णा आंधळे मिळेल। त्यामुळे मग विष्णू चाटेची त्यांनी ज्यावेळी रिमांड मागायची होती त्यावेळी त्यांनी ती स्वतःहून मागितलेली नाही। 5 मुद्दे आहेत मी लगेच सांगतो आणि मग त्यामुळे हा सगळा विषय क्लिअर होऊन जाईल आणि मग त्यामुळे पब्लिक प्रॉसिक्युटर कोर्टात का उपस्थित नव्हते याचं एकदम सोपं उत्तर आहे आणि ते सगळ्यांना मिळूनही जाईल। बघा या सगळ्या रिमांड रिपोर्टमध्ये शेवटच्या पानावर काय लिहिलं आहे की जे अटक आरोपी आहेत जयराम चाटे त्यानंतर महेश केदार त्यानंतर प्रतीक घुले त्यानंतर ज्ञानेश्वर म्हणजे सुदर्शन घुलेचं नाव आहे ते सुदर्शन घुले त्यानंतर सुधीर सांगळे आणि या सगळ्यामध्ये सिद्धार्थ सोनावणे। आता हे जे काही आहेत या सगळ्यांना 18 तारखेपर्यंत हे सगळे मर्डरच्या प्रकरणातले आरोपी आहेत त्यातल्या सिद्धार्थ सोनावणेला फार नंतर उचललं कारण त्याच्याबद्दलचे जे इनपुट्स होते ते नंतर मिळाले। त्यामुळे सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांसोबत त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि त्याचा मूळ रोल यातला सगळा असा आहे की ज्यावेळी केजवरून संतोष देशमुख निघाले होते त्यांच्या वाहनाने त्यावेळी ते कुठपर्यंत आले ते कुठे पोहोचले त्या सगळ्याची टीप हा सुदर्शन घुलेला फोनवरून देत होता। त्यामुळे सिद्धार्थ सोनवणेला सगळ्या प्रकरणात नंतर आरोपी करण्यात आलं पण हे जे काय सगळे आरोपी वाचून दाखवले सगळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीच्या अंडर सगळे मोक्काच्या अंडर आहेत। तर त्यांनी असं म्हटलं आहे की या सगळ्यांना 11/1 या रोजी अटक करून त्यांना पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली होती आणि आता या सगळ्यांना या पूर्ण 18 तारखेला त्यांना आता परत एकदा 18 तारखेला सगळ्यांना हजर केलं जाईल। पण आता 5 मुद्दे जे मी म्हणतोय ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं रिमांडमध्ये की सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यामध्ये सखोल तपास करणं बाकी आहे ठीक आहे। दुसरं त्यांना म्हटलंय की आरोपींच्या व्यतिरिक्त या गुन्ह्यामध्ये अन्य आरोपींचा सहभाग आहे किंवा याबाबत जर अन्य आरोपी असतील त्याबद्दल आम्हाला काही इनपुट्स मिळाले तर तो तपास करणं सुद्धा बाकी आहे। तिसरा मुद्दा असा आहे की आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे याला अजून अटक करणं बाकी आहे। चौथा मुद्दा असा आहे गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा निष्पन्न करून इतर आरोपींना अटक करणं आहे। म्हणजे जो दुसरा मुद्दा आहे की तपास जसा जसा पुढे जाईल तसं याच्यामध्ये आणखी काही जसं मी म्हणत होतो की या संपूर्ण गुन्ह्यामध्ये
वेगवेगळे सगळे कॅरेक्टर्स आहेत ज्यांनी वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. त्या भूमिका काय होत्या काय नाही ते तपासात आणखी पुढे जाऊन निष्पन्न होईल. ज्यावेळी यांचे सगळ्यांचे क्रॉस इंट्रोगेशन्स होतील मग ते आणखी काहीतरी स्वतःच्या प्रत्येकजण आरोपी थेरी सांगत असतो बऱ्याचदा, तर त्यानुसार मग ते क्रॉस व्हेरीफाय होऊन इंट्रोगेशनमध्ये गोष्टी पूर्ण येतील. सो चौथा मुद्दा हा आहे की गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा निष्पन्न करून इतर आरोपी यांना अटक करणे. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि आजच्या या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे बाळासाहेब कोल्हे पब्लिक प्रॉसिक्युटर कोर्टात का उपस्थित नव्हते. तर गुन्ह्यात त्यांनी असलेलं की गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून इतरांचे या सगळ्यामध्ये जबाब नोंदवणं आहे. तरी विष्णू महादेव चाटे यास पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अबाधित राहून 14 दिवस न्यायालयीन कोठडी मिळण्याची विनंती मॅडम किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक CIDच्या त्यांच्या सहीने हे पत्र आहे. शेवटचा मुद्दा परत मी सांगतो, विष्णू महादेव चाटे यास पोलीस कोठडी मिळण्याचा अधिकार अबाधित राहून 14 दिवसची JC म्हणजे ज्युडिशियल कस्टडी या सगळ्या प्रकरणात मिळावी. आता ज्यावेळी तपास यंत्रणांनाच माहिती आहे की तपासात कुठपर्यंत आलेला आहे, यापुढे जाऊन त्यामध्ये आणखी काही निष्पन्न होईल की नाही या व्यक्तीकडून याबद्दलच्या शंका असतात, अशा वेळी त्याची थेट कस्टडी ठेवण्यापेक्षा त्याला ज्युडिशियल कस्टडीत ठेवण्यात येतं. पण CIDने यामध्ये क्लिअर केलेलं आहे आणि तो मुद्दा या पत्रात सुद्धा म्हणजे या रिमांड रिपोर्टमध्ये सुद्धा ठळक बोल्ड याच्यामध्ये तो केला आहे. त्यांनी असं लिहिलंय की तपास यंत्रणेने जसं म्हटलं की त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळावी, पण आम्हाला गरज पडल्यास त्याची कस्टडी मिळण्याचे अधिकार आमच्याकडे अबाधित राहावेत. फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी ज्यावेळी आम्हाला त्याची आणखी गरज लागेल, ज्यावेळी आम्हाला जसं म्हटलं की आरोपींना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाते, वेगळी केली जाते आणि मग ते क्रॉस इंट्रोगेशन वगैरे होतं. सो या सगळ्या तपासातल्या प्रक्रियात या पूर्ण करायच्या असतील त्यासाठी आम्हाला त्याची कोणत्याही क्षणी कस्टडी लागेल परत एकदा, तर त्याचे अधिकार मात्र तुम्ही आमच्याकडे अबाधित ठेवा आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी द्या. आता शेवटचा मुद्दा मी सांगतो हर्षदा, ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज सांगतात की याची आता आम्हाला रिमांडची आवश्यकता नाही, म्हणजे थोडक्यात आम्हाला त्या कस्टडीची आवश्यकता नाही, याला तुम्ही न्यायालयीन कस्टडीमध्ये पाठवा, त्यावेळी पब्लिक प्रॉसिक्युटरचा तिथे रोलच संपून जातो. कारण तिथे आर्ग्युमेंट उरतच नाही. बेसिकली डिफेन्स लॉयरचं म्हणणं असतं की पोलिसांची कोठडी नको, तुम्ही न्यायालयीन कोठडीत द्या, कारण न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीन मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ होऊन जाते सगळ्या प्रकरणामध्ये. पण आता विष्णू चाटेच्या प्रकरणात असं आहे की एक्स्टॉर्शन आणि मर्डर या दोन्ही प्रकरणात त्याला ज्युडिशियल कस्टडी आहे. तो लिगली जामिनासाठी अप्लाय करण्यास आता पात्र आहे, पण या संपूर्ण प्रकरणात मकोका लागल्यामुळे त्याला जामीन मिळण्यास मात्र आता अडचणी येतील, हे आत्ताच्या घडलं सांगतो. त्यामुळे त्याला त्याचे वकील जामिनासाठी मला असं वाटतं की सुज्ञ आहेत, ते प्रयत्न करत असतील असं मला आत्ता दिसत नाही. पण ॲप्लिकेशन जरी केलं तरी ते अप्रूव्ह होईल की नाही कोर्टात असे प्रश्न उपस्थित राहतात. स्पेशली ज्यावेळी मकोकाची केस लढण्यात येते त्यावेळी ती वरती सत्र न्यायालयात केस लढली जाते, ती खालच्या JFMC कोर्टमध्ये राहत नाही, कारण ते संघटित गुन्हेगारी असल्यामुळे त्याचं म्हणजे आपण असं म्हणतो की तो इंटेन्सिफाईड क्राईम आहे, वरच्या लेवलचा गुन्हा आहे, त्यामुळे सत्र न्यायालयात ह्या केसेस लढायला लागतात. तर मूळ मुद्दा असा आहे, त्यामुळे बाळासाहेब कोल्हे यांचं तिथे मुळात काही त्यांचा रोलच संपला. जर यंत्रणांनी कस्टडीच नाही मागितली, यंत्रणा स्वतः म्हणतात की त्यांना न्यायालयीन कस्टडी देऊन टाका, फक्त आमचे हक्क अबाधित राहू द्या, ज्यावेळी आम्हाला गरज पडेल त्यावेळी आम्हाला इंट्रोगेशन करता आलं पाहिजे. हर्षदा.